नमस्कार. दिनांक 2 मार्च. कथेचं शीर्षक आहे नवसाचे पेढे विसरलास काय. पोटशूळ बरा व्हावा म्हणून एक ब्राह्मण नरसिंहवाडीस गुरुचरित्राचे पाठ करीत होता. तेव्हा त्याला अक्कलकोटात जा म्हणजे व्याधी बरी होईल असा दृष्टांत झाला. त्याआधी त्याने देवदृष्टांत झाल्यास 1.25 रुपयांचे पेढे वाटीन असा नवस केला होता. दृष्टांत होताच गुरुपादुकांना नैवेद्य पूजा करून तो घोड्यावरून अक्कलकोटी निघाला. महाराज चोळप्पाचे घर आत होते. घराचा दरवाजा लहान होता, तरीही घाई गडबडीत त्या ब्राह्मणाने घोड्यासकट आत शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दाराच्या चौकटीतच घोडा अडकला. तो पुढेही जाईना व मागेही सरकेना. ते पाहून महाराज म्हणाले, नवसाचे पेढे विसरलास काय? ते देशील तरच घोडे निघेल. त्या ब्राह्मणाने पेढे आणून महाराजांपुढे ठेवताच घोडे मागच्या मागे सरकले. पाया पडण्यासाठी वाकलेल्या ब्राह्मणाच्या पोटाला महाराजांनी देवाचा पितळी मुखवटा लावताच त्याचा पोटशूळ बरा झाला. नवस करणारी माणसे 2 प्रकारची असतात. एक कधीच देवाची आठवणही न काढणारी आणि 2 अगदी कनिष्ठ पातळीवरची भक्ती करणारी माणसे. पहिल्या प्रकारातील माणसांना देवाधर्माचा मनापासून कंटाळा असतो. दुसऱ्या प्रकारातील माणसे देवाची भक्ती भीतीपोटी करतात आणि केवळ रूढी आहे म्हणून करतात. त्यात प्रेम नसते की जाण नसते. गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर खाऊन टाकली असा आपमतलबीपणा त्यात असतो. पण दोन्ही प्रकारच्या माणसात एक साम्य असते. त्यांना जीवनात संकटे, दुःखे, अडचणी नको असतात. त्यातून लवकरात लवकर सुटका होण्यासाठी ते देवाचा आधार घेतात व नवस बोलतात. श्री गोंदवलेकर महाराजांच्या मते नवस बोलणे म्हणजे टांग्याचे भाडे ठरवण्यासारखे असते. नवस बोलणे हा कनिष्ठच नव्हे तर हीन प्रकार आहे. पण अज्ञानापोटी लोक नवस बोलतात आणि काम झाले की सोयीस्करपणे विसरून जातात. अळमटळम करतात किंवा काही पळवाट काढून थोडक्यात भागवतात. गरज सरो नि वैद्य मरो असाच प्रकार सर्रास असतो. देव ऐश्वर्य संपन्न असतो. त्याला तुमच्या नवसाच्या क्षुद्र गोष्टींची गरज नसते. पण लोकांनी मनाचा कद्रूपणा दाखवू नये. दिलेला शब्द पाळावा आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा सुसंस्कृत दिलदारपणा दाखवावा असे देवाला वाटते, म्हणून तो नवसाची आठवण करून देतो, इतकेच. या लीलेतील पोटशुळ्या ब्राह्मणास देवदृष्टांत होऊनही त्याला व्याधीमुक्त होण्याची एवढी घाई झाली की बोललेला नवस फेडण्या इतकीही उसंत त्याला नव्हती. पोटदुखीमुळे चालणे कष्टाचे होईल म्हणून त्याने घोडे घेतले, पण नवसाचे पेढे द्यायचे मात्र विसरला. देवापेक्षा व्याधी मोठी झाली ती अशी. निष्ठेत माणसे कमी पडतात ती स्वार्थामुळे. म्हणून तर दारातच घोडे अडकवून पेढे घेण्याची लीला महाराजांनी केली आणि तेथे उपस्थित असणाऱ्या सर्वांना योग्य तो बोध घडविला. धन्यवाद.